शिवाजीराजांच्या या सगळ्या प्रकरणात हे मुंडक्यांचे मिनार बंद पडले. एक माणूस मनात आणलं तर काय करू शकतो त्याचं आपल्याच राज्यात घडलेलं हे ज्वलंत असं उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा आदर्श घालून दिलेला आहे आपल्याकडे. शिवाजीराजे 57मध्ये उतरले इथं खाली तेलघट्टाच्या घाटातनं तेलबाईला म्हणून किल्ला आहे, तिथनं खाली आले, कल्याण भिवंडीला आले. आणि कल्याण आणि भिवंडी हे मी माझ्या मनातलं सांगत नाही आहे, हे मी शिवभारतातला सांगतो आहे. शिवभारत हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरनं परमानंद गोविंद नेवासकरांनी रचला. 31 अध्याय पूर्ण आहेत, त्याच्यात 32व्यात 9 श्लोक आहेत. शिवाजीराजे जिवंत असताना तो ग्रंथ रचला गेलेला आहे, कारण 74 साली हा वारला परमानंद. त्या परमानंदांनी असं त्याच्यात लिहिलेलं आहे की शिवाजीराजे कल्याण भिवंडीला आले आणि तिथं ज्या देवळांच्या मशिदी झालेल्या होत्या त्या शिवाजीराजांनी परत तिथं देवळं बांधली आणि तिथल्या काझी आणि मौलवींना कैद करून नेलं. आणि या मुलाचे जर का हे उपद्व्याप असे चालले तर आपल्या धर्मप्रसाराला अडथळा येईल, म्हणून अफजलखाना मी तुझी नियुक्ती करतो, असं एक वाक्य त्या आदिलशहाच्या मुखात त्या परमानंदानं घातलेलं आहे.